विनोद कांबळी एक असा क्रिकेटर जो नेहमीच भारतीय क्रिकेट विश्वाची एक दुखरी किनार बनून राहिलाय। एक प्रतिभा संपन्न क्रिकेटर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास मित्र, शिवाय अनेक क्रिकेट फॅन्सच्या मते तो सचिनपेक्षाही टॅलेंटेड होता। पण आज नशिबानं त्यांची अशी काही थट्टा मांडली आहे की बस आता काहींना त्यांच्या जातीमुळे त्यांना संधी मिळाली नाही असं म्हटलंय, तर काहींना त्यांना लागलेल्या वाईट सवयींमुळे त्यांची अशी फरफट झाली असं म्हटलंय। पण विनोद कांबळींबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर नेहमीच लोकांच्या मनात राहिलेला आहे। अनेकांनी त्यांच्याकडे बघून टॅलेंट कसं वाया घालू नये हे शिकल्याचं जाहीरपणे बोलून दाखवले। सध्या विनोद कांबळींची तब्येत खालावलेली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान बोलताना अडखळणारी जीभ, विचार करताना येणारी अडचण आणि शरीरावर नसलेलं कंट्रोल ही फक्त वरवरची लक्षणं कांबळींबाबत दिसून येत होती। पण आता त्यांच्या आजारपणाचं खरं कारण समोर आले। त्यांनी हॉस्पिटलमध्ये मदत करणाऱ्या लोकांना देव म्हणणं, मी अजून जिवंत आहे असं म्हणत उसनं हसू तोंडावरती आणून गाणं म्हणणं हे पाहून अनेकांच्या डोळ्यात आसू आलेत। नेमकं काय झालंय आपल्या सर्वांच्या लाडक्या विनोद कांबळीला, डॉक्टरांचं काय म्हणणं आहे थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। मंडळी, काही दिवसांपूर्वी टॅलेंटेड बॅट्समन आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये सचिन आणि त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमात एकत्र आले होते। त्यावेळी ते दोघेही एकाच मंचावर होते। मात्र ज्या मैदानावर विनोद यांची बॅट तळपायची त्याच ठिकाणी त्यांना व्हीलचेअरवरती आणलेलं पाहून अनेकांना धक्का बसला होता। अगदी त्यांच्या मित्रांच्याही डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या। शिवाय त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हतं हे बघून अनेकांना वाईट वाटलं। त्यानंतर कपिल देव, सुनील गावस्कर यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कांबळे यांनी स्वतःच्या तब्येतीबद्दल माहिती देताना सांगितलं होतं की सचिन आणि इतर क्रिकेटपटूंनी त्याला कशी वेळोवेळी मदत केली। मंडळी, सचिननं आजपर्यंत आपल्या या मित्राचा हात सोडलेला नाहीये। त्यांच्या दवाखान्यापासून घराचा रेंट भरण्यापर्यंत वेळोवेळी सचिन कांबळे यांच्या मदतीला धावून गेलाय। इतकंच काय, सचिननं त्यांच्यासाठी प्रशिक्षक म्हणून कामही पाहिलं होतं। पण कांबळे तिथेही टिकले नाहीत। व्यसनापायी आयुष्य खराब करून घेतलं। तब्बल 14 वेळा रिहॅब सेंटरला जाऊनही त्यांची दारू सुटली नव्हती। दरम्यान 21 डिसेंबरला कांबळे अचानक बेशुद्ध पडल्यामुळे त्यांना ठाण्यातील काल्हेर इथं आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तसं आधी कांबळे यांना बरंच काय होऊन गेलंय, पण यावेळी डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर अनेकांची चिंता वाढली आहे। डॉक्टर विवेक त्रिवेदी विनोद कांबळे यांच्यावरती सध्या उपचार करत आहेत। दरम्यान बेडवर अशक्त होऊन पडलेल्या विनोद कांबळे यांचे फोटो, व्हिडिओज व्हायरल होताच त्यांचे फॅन्स आणि हितचिंतक पुन्हा काळजीत पडले। आपल्या लाडक्या खेळाडूला नेमकं झाले तरी काय असा प्रश्न सगळेच फॅन्स विचारत आहेत। मंडळी, त्यांच्या तब्येतीबद्दल अधिकची अपडेट अशी की सुरुवातीला त्यांच्या मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची त्यांनी तक्रार केली होती। परंतु अनेक चाचण्यांनंतर त्यांच्या मेंदूमध्ये आता रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचं डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी म्हटलेलं आहे। कदाचित त्यामुळेच विसरणं, बोलण्यावरती जिभेवर व्यवस्थित कंट्रोल नसणं, माणसं ओळखताना बुद्धीला ताण पडणं अशा गोष्टी कांबळे यांना फेस कराव्या लागतात। त्याशिवाय त्यांना न्यूट्रिशनल आणि युरिनरी प्रॉब्लेम आहे आणि मागच्या काही काळापासून त्यांना लघवीचा त्रासही वाढला असून मसल्स क्रॅम्पची समस्या जाणवत आहे। मसल्स क्रॅम्प असल्यानं ते बसूही शकत नाहीत। त्यामुळं आम्ही त्यांना तात्काळ रुग्णालयात आणून उपचार चालू केलेले आहेत। तसंच न्यूरोलॉजी, युरोलॉजी व ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची काळजी घेतली जात असून त्यांच्यावर सध्या व्यवस्थित उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। दरम्यान सध्या विनोद कांबळे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयानं मोठा निर्णय घेतलेला आहे। आकृती हॉस्पिटलचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळे यांचे अनेक सामने पाहिले आहेत। सोशल मीडियावर कांबळींच्या प्रकृतीच्या अवस्थेच्या व्हिडिओज पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय त्यांनीच तात्काळ कांबळे यांना रुग्णालयात दाखल करून घेतले। विनोद कांबळी हे भारतासाठी योगदान देणारे महान खेळाडू आहेत। आम्ही त्यांचं क्रिकेट पाहूनच लहानाचे मोठे झाले आहोत, त्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। त्यांना मदतीची गरज असल्याचे पाहून मी त्यांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य समजतो। आम्ही सर्वांनी संकल्प केला असून आम्ही लाईफ टाइम त्यांच्यावरील सर्वच उपचार मोफत करणार आहोत असं ते म्हणाले। पुढे त्यांनी अशी माहिती दिली की सध्या 3 डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे। नेमकं त्याच वेळी काही माध्यमांनी विनोद कांबळे यांनी हॉस्पिटलमधून त्यांच्या काळजीत पडलेल्या फॅन्सना स्पेशल मेसेज देताना सांगितलं की माझी प्रकृती सुधारत आहे, डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत, मरणाच्या दारातून मी आलोय, मी पुन्हा उभा राहीन आणि पुन्हा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसेल। मी अजून मेलो नाही, जिवंत आहे आणि मरणारही नाही। मी सचिन तेंडुलकर सोबत पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेल। मी कमबॅक करणार, सचिनला निरोप द्या, मी 10 वेळा कमबॅक केले, आता 11व्यांदा जोमान एंट्री करणार आहे। त्यांचा तो कातर आवाज ऐकून उपस्थितांचे डोळे भरून आले। पुढे त्याच कातर आवाजात त्यांनी मेरा नाम जोकर पिक्चर मधील गाणं म्हटलं। कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा, रहेंगे यही अपने निशा, इसके सिवा जाना है कहा असं गाणं म्हणून त्यांनी सर्वांना आणखीनच इमोशनल केलं। अगदी डॉक्टर आणि मुलाखत घ्यायला आलेले पत्रकार सुद्धा।
म्हणजे 52 वर्षांचे विनोद कांबळे हे सध्या या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येते. विशेष म्हणजे याआधी त्यांना 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत. मागे याबद्दल मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की माझ्या आजपर्यंतच्या आजारपणात मला माझ्या कुटुंबियांनी, माझा मित्र सचिननं आणि इतर क्रिकेटपटूंनी खूप मदत केलेली आहे. शिवाय मला माझ्या मुलांसाठी सध्या जगायचंय. म्हणजे आपल्या व्यसनातून बाहेर पडण्यास आपला मुलगा कारणीभूत असल्याचं ते कौतुकाने म्हणाले होते. आज जो मी या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडलो आहे त्याचं पहिलं कारण हा माझा मुलगा आहे. कारण तो मला म्हणाला होता तुम्ही या सर्व परिस्थितीमधून बाहेर पडू शकता. माझ्या मुलाचं नाव जीजस ख्रिस्तियानो कांबळे आहे. तो सध्या 14 वर्षांचा आहे. तो उत्तम क्रिकेट खेळतो. तो माझ्यासारखाच डावखुरा बॅट्समन असून माझ्यासारखाच कोणत्याही गोलंदाजाला न घाबरता तो बॅटिंग करतो. हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळं माझ्या फलंदाजीतला काही अंश त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. तो एक चांगला क्रिकेटपटू व्हावा हेच माझं स्वप्न आहे आणि तो यासाठी अधिक मेहनत घेत आहे आणि मीही आता त्यासाठी मेहनत घेणार आहे. विनोद कांबळे यांच्या जवळच्या मित्रांच्या सांगण्यानुसार सध्याच्या घडीला ते व्यसनांपासून दूर असून गेल्या काही दिवसात ते त्यांच्या आजारपणातूनही बाहेर येतील. सध्या त्यांच्यावर 3 डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. शिवाय त्यांचं शरीर उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्यामुळं प्रकृतीही स्थिर असल्याचं समजतंय. जेव्हा कांबळे व्यवस्थित होऊन बाहेर पडून पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्याची उरलेली इनिंग खेळतील तेव्हा सर्वात पहिला आनंदी होणारा व्यक्ती त्यांचा मित्र सचिन असेल, यात काही शंका नाही. म्हणजे विनोद कांबळे यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली आणि ते पुन्हा जोमाने कमबॅक करतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.